तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता सन 2025-26 फॉर्म भरण्याकरिता विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे आधी जाणून घेऊया आपण मित्रांनो. तर सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड, मागील वर्षी पास झालेल्या मार्कशीटची झेरॉक्स लागणार आहे मित्रांनो, टीसीची झेरॉक्स, ठीक आहे. जातीचा दाखला झेरॉक्स प्रत म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे मित्रांनो तुम्हाला. चालूवाला लागणार आहे 2025 ते 26 या कालावधीचा. त्याच्यानंतर SBI बँक पासबुक झेरॉक्स, SBIचं जर तुमचं खातं नसेल तर काढून घ्या मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर रहिवासी दाखला, SBIची जे पासबुक आहे मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी लागणार आहे, जे तुम्हाला मंथली ₹1000 मिळते त्यांच्यासाठी लागणार आहे आणि स्टेशनरी फीसुद्धा मिळते ₹5,000 ते ₹6,000 वार्षिक. आणि जर तुमचा शासकीय वसतिगृहात नंबर लागला नाही, तर शासनाद्वारे काही योजना आहे, तुम्हाला 60,000 ते 50,000 पर्यंत रक्कम मिळू शकते. तर तुम्ही नक्की अप्लाय करा. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही ज्या गावाचे रहिवासी असाल, तालुक्याचे रहिवासी असाल, त्याचा रहिवासी दाखला, त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट, महाविद्यालयात प्रवेश केल्याची पावती, म्हणजे तुमची ॲडमिशनची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट मिळालं मित्रांनो तुम्ही, तर या ठिकाणी तुम्ही सक्सेसफुली अप्लाय करू शकता. अप्लाय कसं करायचं ते आपण जाणून घेऊया. डिस्क्रिप्शन हॉस्टेलला ॲडमिशन करण्याकरता मित्रांनो स्टेप बाय स्टेप अप्लाय कसं करायचं ते आपण आता जाणून घेऊया. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईन, तिथून तुम्ही स्टेप बाय स्टेप अप्लाय करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे, हॉस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम. इथे तुम्हाला लॉग इन करून ॲप्लिकेशन करावं लागेल मित्रांनो. सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर बघू शकता इथे रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, ठीक आहे. तर या रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारचा इंटरफेस येतो. तर सर्वात आधी तुम्हाला युजर नेम द्यावं लागेल, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करावं लागेल मित्रांनो. त्याच्यानंतर ईमेल ID, त्यानंतर फोन नंबर आणि इथं ह्या कॅप्चा कोड फिलअप करून सेव्ह करावं लागेल, ठीक आहे. तर सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा लॉग इन या आयकॉनवर यावं लागेल आणि बॅक टू लॉग इन, ठीक आहे. बॅक टू लॉग इन या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला मेसेज थ्रू किंवा ईमेलवर युजर नेम आणि पासवर्ड येऊन जाईल मित्रांनो. तर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड आणि इथे कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. इथे कॅप्चा कोड फिलअप केल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून, म्हणजे या लॉग इन या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही सक्सेसफुली अप्लाय करू शकता. तर घरबसल्या अप्लाय करू शकता मित्रांनो तुम्ही. लिंक मी याची डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, तुम्ही नक्की जॉईन करून घ्या आणि आपल्यासोबतच टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. आणि ही जर माहिती तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की द्या. धन्यवाद.